Oh
तुका म्हणे साक्षाले जरी तरी केले प्रगट तुहा उतरेल पार भवदुस्तर न जेजा सच्चिदानंद रूपाय विश्वपताय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः लोकाभिरामं रणंगदिनं रामेवनेत्रं प्रभुष्णातं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलं पद्मपर्यशं चक्रं गदाभूषणभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ओ रक्षजाभिन्दरजरप्राश्य अड्भङ्गकाणीकुमचन्द्राद्यः सौरङ्गिरेवानकभरतरिसंज्ञा भूम्याम्बूर्णनाथसिद्धः मनोजवन्मारुतलवेगं जितेन्द्रियबुद्धिमतामृष्टं वातात्मजमानरायतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरणसरोजं सान्द्रणीलाम्बोदरं जगन्निर्वाणीं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कन्यनेत्रं सदयजबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथमं अधिष्ठान अखिल कोट ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री ज्ञानोबा श्री तुकोबा आणि तुम्ही सर्व सज्जन भावे सर्वांच्या सेवेकरता उपस्थित केला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपल्याला काय कीर्तन करायचं हे प्रथमतः सर्वांनी ध्यानात घ्या. जे सुरुवातीपासून कीर्तन ऐकणारे मंडळी त्यांनी प्रथमतः ध्यानात घ्या की आजच्या आपल्या कीर्तनाचा विषय काय आहे. आज आपल्याला काय कीर्तन करायचं आहे तो विषय प्रथमतः समजणं गरजेचं आहे. आजच्या आपल्या कीर्तनाचा विषय असा आहे मनवोनी शरण जावे. मनवोनी मनवोनी म्हणजे आपल्या व्यावहारिक भाषेत म्हणून सर्वसामान्य लोकांना समजलेल्या भाषेत म्हणून. आता म्हणून शब्द आता थोडं व्याकरणदृष्ट्या जर विचार केला तर म्हणून शब्द हा कोणत्याच वाक्याच्या सुरुवातीला वापरला जात नाही. म्हणून आम्ही कार्यक्रमाला आलो. म्हणूनच्या अगोदर काय प्रथम पुण्यस्मरण आहे म्हणून आम्ही कार्यक्रमाला आलो. पुण्यस्मरण आहे म्हणून कीर्तन आहे. म्हणून शब्द हा दोन वाक्य जोडण्याचं काम करतो. कोणत्याच वाक्याच्या सुरुवातीला म्हणून शब्द वापरला जात नाही. पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणवणी या शब्दापासून अभंगाची सुरुवात केली. मग आजचं कीर्तन काय ध्यानात घ्या. आजचं कीर्तन हे म्हणवणीच्या पुढचं कीर्तन नाही, म्हणवणीच्या मागचं कीर्तन म्हणजे आजचं कीर्तन. मनवणी शरण जाणे. पण काय म्हणून शरण? देवाला शरण का जायचं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजचं कीर्तन. देवाला का शरण जायचं, कशासाठी देवाला शरण जायचं, देव नावाची ताकद काय, आणि हे सांगण्यासाठी मी फक्त दोन उदाहरणं सांगणार आहे. माझं कीर्तन साधं सरळ सोपं कीर्तन असतं. दोनच उदाहरणं सांगणार आहे 12 वाजेपर्यंत. 12च्या पुढे जास्त शक्यतो मी जाणार नाही. बघू वातावरण कसं होतं.
12 वाजेपर्यंत तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्दाचा परिहार. आज या निमित्ताने ही सेवा आहे, ते निमित्त म्हणजे कैलासवासी साहेबराव भीमराज भांड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा सर्व भांड परिवार, त्यांच्या पत्नी रुक्मिणी साहेबराव भांड, त्यांचे चिरंजीव संदीप साहेबराव भांड, त्यांच्या मुली अनिता केशव सोनावळे, वैशाली विष्णू पंडित, सुनीता शिवाजी बारगड, कविता विलास गवते, बाळासाहेब ठकाजी भांड पुतणी आणि चंद्रकांत ठकाजी भांड पुतणी, असा सर्व भांड परिवार. या भांड परिवारावर प्रेम करणारे आप्तेष्ट सखे सोयरे सर्वजण साहेबराव मामांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित आहात. मला जे कीर्तनाचं सौभाग्य प्राप्त झालं, ते असणारे साहेबराव मामांचे जावई म्हणजे आमच्या वांबोरीमध्ये 3 मुली आहेत मामांच्या. एक गवत्यांना आहे, एक पंडितांना आहे आणि एक बारगाळांना आहे. ते 3ही जावई मला जवळून ओळखतात म्हणण्यापेक्षा त्यांचे आमचे चांगल्या पद्धतीचे संबंध 10-20 वर्षापासूनचे आहेत. त्यामध्ये विशेष करून आमचे पिनू भाऊचे आमचे बऱ्याच दिवसापासूनचे. त्यांच्याकडे गाडी आहे मोठी, माझ्याकडे थोडी बारीक गाडी आहे. मग जर खूप लांब प्रवास असला 200-300-400 किलोमीटर, तर मग काही वेळेस मी त्यांना घेऊन जातो. म्हणून बऱ्याच दिवसापासूनचे संबंध. मग एक 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं आमच्या सासरे बुवांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, तसं मध्येच आम्हाला भेटायला यायचं होतं, पण काही येणं झालं नाही. मग त्यानुसार ही आजची तारीख 2-3 महिन्यापूर्वी अशा पद्धतीने घेऊन घेतली आणि त्यानुसार आज या ठिकाणी कीर्तनाला येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. इथं आल्यानंतर बरेचसे ओळखीचे मंडळी भेटले. आमचे गावकरी, आमचे दत्तीर भाऊ, त्यांनी इथं आल्यानंतर फोन केला म्हणे मी या ठिकाणी हजर आहे. त्याच्यानंतर मला वाटतं सजनपूरकर मंडळी आलेली आहेत आता, वाजे सर्व वांबोरीतले मंडळी, कंपनी वगैरे सर्व मंडळी आहेत. त्यानंतर कीर्तन करायचं म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाल आवाज आम्हाला लागतो, भजनी मंडळ लागतं, गाणारे लागतं. आमचे फुलवाडीचे वाघ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शिलेगावचे गायनाचार्य विठ्ठल महाराज शिंदे यांनी 15 दिवसापूर्वी संदीप भाऊची गाठ घेतली. म्हणजे महाराजांचा आमचा परिचय आहे, आमचा जुना परिचय आहे. तसं काय त्यांनाही माझ्याबद्दल माहीत आहे, मलाही. आता वांबोरीतले तोगे कंपनी, गवटे कंपनी, तर तोगे त्यांचे पाहुणे आहेत, आमचे मित्र. म्हणून विठ्ठल भाऊंनी फोन केला. त्यानंतर आपल्या गावातले गुरुमान सर्व भजनी मंडळ आदरणीय रामेश्वर महाराज काळे तारडे, रामेश्वर महाराज तारडे, हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज नेचे म्हैसगाव कानडगाव ने महाराज आहेत का बरेच तिकडे कानडगाव, तिकडे ते सगळीकडे येतो मी. ताराबाग, फत्याबाग, तांबेरणी वगैरे. म्हणून ने महाराज सर्व मला वाटतं आपल्या गावातले हे भजनी मंडळ. तुमच्या सर्वांच्या चरणावर दंडवत. विलेकरी महाराज तुमच्या चरणावर कोटी कोटी दंडवत. मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण शेळके महाराज तुमच्याही चरणावर कोटी कोटी दंडवत. साऊंड सिस्टीम त्यांच्या जगदंबा साऊंड सिस्टीम. आता हा हॉल आहे, सिस्टीम किती महाराष्ट्रातली 1 नंबरची लाभली तरी थोडा आवाज होणारच आहे. त्याला
सिस्टीमवाल्याचा काही दोष नाही, माझा आमचा दोष नाही, मग थोडा आवाज घुमणार आहे, पण तरी त्या मानाने त्यांनी चांगल्या पद्धतीने आवाज अशा पद्धतीने ठेवलेला आहे. समोर शूटिंग चालू आहे कार्यक्रमाची, त्यांच्याही चरणावर नतमस्तक, तमाम सर्व आपतेष्टांच्या चरणावर नतमस्तक. आणि जास्त वेळ न घालवता सगळ्याला माझी फक्त एक विनंती आहे का सर्वांनी कीर्तनाकडे लक्ष द्या. मी जेवढं लवकर तुम्हाला सोडवता येईल तेवढा प्रयत्न करेन. मी जास्त वेळ घेणार नाही. थोड्यात थोडा आपल्याला मी फक्त 2 गोष्टी सांगणार आहे. अवघड कीर्तन नाही सांगणार, नाही वेदांताची परिभाषा नाही सांगणार. वेदांताची परिभाषा पण तुम्हाला समजेल उमजेल अशा सोप्या भाषेत सांगणार आहे. म्हणून माझी सर्वाला विनंती आहे का सर्वांनी कीर्तनाकडे लक्ष द्या. आणि आजच्या कीर्तनाचा विषय आपला हा आहे की देवाला शरण का जायचं, देवाला शरण का जायचं याच्यासाठी फक्त 2 गोष्टी सांगणार आहे. म्हणून सर्वांनी लक्ष द्या. मी तुम्हाला आजच्या कीर्तनात फक्त प्रकृतीचा एक नियम सांगणार आहे. ही प्रकृती आहे ना सगळी, या प्रकृतीचा एक नियम सांगणार आहे. अध्यात्म तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्हाला समजेल त्या अगोदर सांगणार आहे. प्रकृतीचा एक नियम असा आहे, आणि तो असा नियम आहे की या प्रकृतीमध्ये जर तुम्ही बाजरी पेरली तर बाजरीच उगवते. हा प्रकृतीचा नियम आहे. लक्षात ठेवा. काय, बाजरी पेरली की बाजरीच उगवते हा प्रकृतीचा नियम आहे. ज्वारी पेरली की ज्वारीच उगवते हा प्रकृतीचा नियम आहे. गहू पेरले तर गहूच उगवतात हा प्रकृतीचा नियम आहे. बरं मला सांगा, तुम्ही पेरायला जाता, आपण शेतकरी वर्ग आहे, पेरायला जात असताना बी घेऊन जातो आपण. बी, ते बी कशात घेऊन जातो? पेरायला जाताना बी हातामध्ये घेऊन जातो. किंवा एखाद्याकडे सायकल असेल तर तो सायकलीला पिशवी अटकवतो, एखाद्याकडे मोटरसायकल असेल तर तो मोटरसायकलवर घेऊन जातो. बी घेऊन जात असताना आपण हातामध्ये बियाची पिशवी घेऊन जातो. पण ऐका, ते घेऊन येताना मी नाही सांगत, महाराजांचा एक अभंग आहे, बीज पेरी शेती आणि गाडी वरी वाहती. पेरायला घेऊन जाताना हातात घेऊन जातो आणि आणायच्या वेळेस ट्रॅक्टर, बैलगाडी, काहीतरी साधन करून आणावं लागतं. बी किती सूक्ष्म आहे, बी एकदम सूक्ष्म आहे, परंतु त्याचे परिणाम हे विशाल आहेत. तसं कर्माचं बी हे सूक्ष्म आहे. लक्षपूर्वक आहे का? बाजरीचं बी हे छोटं आहे, पण त्याला फळं आल्यानंतर किती येतात? अमाप येतात. तसं जे कर्म आहे त्या कर्माचं बी एकदम सूक्ष्म आहे, पण त्याचे परिणाम अत्यंत विशाल आहे. मग भले ते चांगलं कर्म असो का ते वाईट कर्म असो. आता तुम्ही इथे कीर्तनाला बसले, सगळेच जण काही कीर्तनासाठी आलेले नाही. काही कीर्तनासाठी आले, काही श्राद्ध आहे म्हणून आले, अशा अनेक कारणाने आले. तुम्ही इथं कार्यक्रमाला बसले, हे सूक्ष्म कर्म आहे. बसले कीर्तनाला, पाहुण्याच्या कार्यक्रमाला बसले गेले, पण न जाणो हे सूक्ष्म कर्म एखाद्याच्या जिंदगीचं कल्याण करू शकतं. कर्म हे सूक्ष्म असतं, चांगलं असो का वाईट असो. एखाद्याने कीर्तन झालं, चालता चालता चप्पल भारी वाटली, घातली, पायात गेला घालून, इथं नाही होत, सत्य व्यक्तीत होतं जाणं. सूक्ष्म कर्म आहे, बरी वाटली, घातली, गेला. एखाद्याने मोबाईल पडलेला दिसला, भारी मोबाईल आहे, उचलला, कोण नाही दिसत, कोणाचा आहे गेला. सूक्ष्म कर्म आहे, पण त्याचे परिणाम खूप विशाल आहेत. म्हणजे कर्म चांगला असो. एक उदाहरण सांगतो, एक मोठं नाव सांगतो तुम्हाला अध्यात्मातलं. ते नाव आहे भीष्माचार्य. भीष्माचार्य नाव ऐकलं असेल तुम्ही, महाभारतातलं भीष्माचार्य. शरपंजरीवर पडले होते. शरपंजरीवर 113 बाण अंगात घुसले होते मंडळी, 113 बाण. आणि शरपंजरीवर पडले होते. जगात चालक मालक भगवान परमात्मा भीष्माचार्याच्या जवळ उभे होते.
रेडा रेडा असा झाडाला बांधला होता आणि यम सुद्धा वाट बघत होता. भीष्माचार्याने देवाला विचारलं, देवा सांग किती दिवस बाकी आहेत आता? देवाने सांगितलं अजून 20-22 दिवस टाइम आहे, काय अडचण. बरं, कशाला? उत्तरायण लागलं. कारण भीष्म ही इच्छामरणी होते, उत्तरायण लागल्याशिवाय जायचं नाही म्हणून पडलेले होते. मोठमोठे लोक भीष्माचार्याच्या दर्शनाला यायचे. भीष्म होते. द्रौपदी आली दर्शनाला. द्रौपदी आली, पाया पडली, हसली, थोडी हसली. भीष्माने बघितलं, देवा द्रौपदी का हसली? देवाने सांगितलं, हसली असेल सर. नाही, सहज माणूस हसू शकतो. का हसली तुला विचार. देवाने द्रौपदीला लांब नेलं. द्रौपदी का हसली? नाही म्हणे, सहज हसले. भीष्मही म्हणे, तो जर नाही सांगितलं तर आता सुद्धा धड 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 पेटून देईल, एवढी ताकद आहे भीष्माचार्य. सांगावं लागेल का हसली. द्रौपदीने सांगितलं, देवा सांगू, माझं वस्त्र हरण झालं. आणि वस्त्र हरण झालं त्यावेळेस सगळेजण बसलेले होते. माझे पती पण होते, भीष्म पण होते. त्याच्यात एखाद्या स्त्रीचं वस्त्र हरण होत आहे आणि तिचा पती मालक बसलेला आहे. तिला मालकाबद्दल एवढं विशेष वाटणार नाही, बा आपला मालकच आहे, नवराच आहे. पण भीष्माचार्या सारख्याने त्यावेळेस खाली माना घातल्या होत्या. द्रौपदीने सांगितलं, देवा त्याचं तर कर्म भीष्माचार्याला भोगावं लागत नाही. एखाद्या स्त्रीचं वस्त्र हरण होतं ना, आपण खाली मान घालून बसायचं, ते तर कर्म भोगावं लागत नाही. ऐका मंडळी, भगवान परमात्मा स्वतः उपस्थित होते. यमानं रेडा झाडाला बांधलेला होता. शेवटी भगवान परमात्म्याने यमाला सांगितलं, यमा तुझं काही काम नाही, भीष्माला द्यायला तुझं काम नाही. पण आता मोठं डिपार्टमेंट यायचं म्हणलं, छोट्या डिपार्टमेंटला यावंच लागेल. यम म्हणे, माझं काम नाही, तुम्ही जा म्हटलं जातो. देवाला यमाला सुद्धा पाठीमागं पाठवलं. उत्तरायण लागलं मंडळी. आणि उत्तरायण लागल्यानंतर जाता जाता भीष्माने देवाला प्रश्न विचारला, देवा माझ्या जीवनात मी केसायुक्त सुद्धा चुकीचं काम केलं. लक्षपूर्वक काय मी कशासाठी सांगतो. भीष्माने विचारलं, देवा केसायुक्त सुद्धा चुकीचं काम केलं नाही, पण 113 बार माझ्या अंगात का घुमले याचं कारण सांग, आता जातो मी. त्यावेळी जगाचा चालक पालक भगवान परमात्म्याने सांगितलं, भीष्म मागच्या जन्मात तुम्ही छोटे असताना एका भुंग्याला असा काटा, लहानपणी आपण मुलं खेळता खेळता काय ते भुंग चिर 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 करतं, ते पोरं असे काटा टोचतात त्याच्यात. भीष्म तुम्ही एका भुंग्याला काटा टोचला, भुंग्याला एकच काटा टोचला, पण त्या काट्याचं व्याज इतकं झालं का 113 बार व्याजा सगट आज तुम्हाला ते भोगावं लागलं. केले कर्म झाले त्याचे भोग, पण भोगताना ते विशाल होतं. अजून एक नाव सांगतो, ते नाव आहे द्रोणाचार्य. कोण होते द्रोणाचार्य? द्रोणाचार्य हे पांडवाचे गुरु होते. कोण? पांडवाचे गुरु होते. त्यांचा एक मुलगा असा होता मंडळी, तो 7 चिरंजीवापैकी एक होता आणि त्याचं नाव अश्वत्थामा. 7 चिरंजीवापैकी एक अश्वत्थामा. पण त्या अश्वत्थाम्याने एक चूक केली. ऐका मंडळी, आता ती महाभारत आहे, ते त्या पद्धतीने सांगावं लागतं. माझा काय तो विषय नाही, पण तो विरोधकाला जाऊन मिळाला. म्हणजे त्याने मैत्री कोणासंग केली? दुर्योधनासंग जास्त मैत्री. किती मैत्री केली?
पाण्याच्या घोटाला सुद्धा तो दुर्योधनाशिवाय बाजूला राहत नव्हता. इतकी दुर्योधनासंग मधलं महाभारत सांगत नाही वेळ्या, मला मुद्दा सांगायचा. दुर्योधन सगळे संपले. दुर्योधनाच्या मांडीला गदा हाणली भगवंताने. मांडीलाच का गदा हाणली याचं पण महाभारतात कारण सांगितलंय. कारण त्याने द्रौपदीला कामुक वृत्तीने एकदा मांडीवर बसवलं म्हणून मांडीच हाणली. केले कर्म झाले तेच. मुद्दा तुम्ही ध्यानात ठेवा. विषय मांडीला गदा आणली आणि दुर्योधन मरण अवस्थेत रणांगणावर पडला. 1 तास 2 तासात आता दुर्योधन मरणार. आणि तिथं अश्वत्थामा बघितलं. अरे अरे कोण? विरोधक. पडलेला कोण आहे? विरोधक. आणि तिथं अश्वत्थामा गेला. म्हणजे दुर्योधनाला लय वाईट झालं रे. मग दुर्योधन पडल्या पडल्या म्हणजे मग काय करतो? अश्वत्थामा म्हणे मला असं वाटतं का सूडच घ्यावा. कोणाचा? आपल्या लोकांचा, पांडवाचा. दुर्योधन काय बोलला लक्षपूर्वक काय का मंडळी? पडल्या पडल्या दुर्योधनाने सांगितलं अश्वत्थामा ही गोष्ट तू मनात सुद्धा आणू नको. ज्यांचा सूड घ्यायचा आहे ना, पहा विरोधक. दुर्योधन काय विरोधकाबद्दल बोलतोय हा काय बोलतोय? सांगितलं ज्यांचा सूड घ्यायचा तो मनात सुद्धा आणू नको. का? कारण त्यांच्या बाजूने देव आहे. आणि ज्याच्या बाजूने देव आहे ना, विश्व जरी एका बाजूला झालं तर त्याचं कोणीच काही बिघडून घेऊ शकत. त्यांच्या बाजूने देव नाही, त्यांच्या घरी देव आहे. द्वारकेचा राणा पांडवा पण अश्वत्थामा म्हणे नाही नाही मला असं वाटतंय सूडच घ्यावा. मग दुर्योधन म्हणे सूड घ्यावा ना, तुला सूड घ्यायचं तर तू तुला बघ, मला काय विचारलं. ऐका मंडळी, अश्वत्थामा निघाला कुठं? आता पांडवाला माहीत होतं हे सगळे संपलेले कौरव. आता एक दुर्योधन आहे, तो बी 1-2 तासात मरणार आहे. पांडव आपल्या शिबिरात निवांत झोपले होते आणि अश्वत्थामा निघाला. पण ऐका मंडळी, देव ज्याचा सांभाळ करतो ना त्याला क्षणभर सुद्धा विसरत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान शंकराकडे गेले आणि भोले बाबा सांगितलं, भोले बाबा काय चाललंय? म्हणजे काय नाही भजन. म्हणे आजच्या दिवस भजन इथं नाही करायचं. पांडव निवांत झोपलेले त्यांच्या शिबिरात जाऊन भजन करायचं. कारण अश्वत्थामा निघालेला आहे, तो काहीतरी वाईट करणार आहे, तुम्ही तिथे जाऊन बसा फक्त. शंकर म्हणे काय अडचण नाही. भगवान भोले बाबा निघाले आणि पांडव निवांत झोपलेले होते. दारात आले, भजन सुरू केलं. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम. ऐका म्हणजे अश्वत्थामा आला आणि अश्वत्थाम्याने लांबून बघितलं तर भगवान शंकर दिसले. अरे 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 आता काय करायचं? भगवान शंकरासारखा देव. पण ऐका मंडळी, दृष्ट आहे ना, दृष्ट लोक इतके दृष्ट असतात. मी नाही म्हणत होता, तुम्हाला ओवी सांगतो. दृष्ट लोक इतके दृष्ट असतात. 1-2 ओव्या सांगतो तुम्हाला. महाराज सांगतात, माशी असते ना, माशी माशी माशा मोगात नाही. ती माशी जर तोंडात गेली ना, तोंडात गेल्यानंतर पहिल्यांदा ती मरती. माशी तोंडात गेल्यानंतर पहिल्यांदा ती मरती आणि ज्याच्या तोंडात गेली त्याला वांती होती. ओवी सांगतो, मासे आपण पयाते गिळवी आणि पुढीला ते वांती शिनवी. ऐसे कसमलाटवे आचरण. माशी जर तोंडात गेली तर ती स्वतः मरती आणि ज्याच्या तोंडात गेली त्याला वांती करते. दृष्ट असा असतो, तो स्वतःचंही वाईट करतो आणि दुसऱ्याचंही वाईट करतो. अजून एक उदाहरण सांगितलं महाराजांनी. ते पतंग नावाचं किरकोळ असतं. पहिले दिवे होते, आता दिवे आहेत पण फक्त देवाऱ्यापुरतेच दिवे. पहिले चिमण्या, लाईट गेली का डायरेक्ट रॉकेटच्या चिमण्या लावायची. ते पतंग नावाचं कीटक असतं, ते दिव्याचे आहे ना भोवती गरगर 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 फिरून 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 ते त्याची रोळी खाते. त्याने
पहिल्यांदा ते मरतं आणि दुसऱ्याला आघात करतं, कारण दिवा विझून जातो, दुसऱ्याला आघात होतो. तसे दृष्ट असतात. तसा अश्वत्थामा होता. अश्वत्थाम्याने विचार केला, शंकरासारखा जरी देव असला तर शंकरासारख्या देवाला सुद्धा आपण पागल बनवू शकतो, असा अंदाज अश्वत्थाम्याने बांधला. जुन्या लोकांचे अंदाज लय पक्के होते. पूर्वी काय हवामानशास्त्र होतं काय? खातं नाही. जुने लोक आम्हाला सांगायचे, माधू आज मुसळधाराची अंदाज. एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक आंधळ होतं, आंधळा आणि आंधळा असं रस्त्याच करायला बसलेलं होतं आणि राजाची स्वारी चालली, राजाची स्वारी. आणि राजाचा जो फौजदार असतो ना, त्या फौजदाराने आंधळ्याला अशी गोष्टी, आंधळ्या म्हणजे फौजदार हलोसलो पडत पाहिजे म्हणून. पण फौजदार म्हणे, मी फौजदार हे तुला कसं काय कळलं? तू तर आंधळा आहे. आंधळे म्हणजे माझे फक्त डोळे गेलेले, नाही तर मला सगळं कळतं. सगळं कळतं, सगळं. अरे काही विचार म्हणे. ते फौजदार पळत गेला आणि राजाला सांगितलं, राजासाहेब ते आंधळे, आणि ते म्हणतो मला सारं कळतं. म्हणे हा बोलून आणलं. त्या आंधळ्याला बोलून आणलं. राजाने विचारलं, आंधळ्या तुला सारं कळतं? अरे राजा सारं कळतं म्हणे, काही पण काही विचार. हिरे आणले म्हणजे हिरे आणि आंधळ्या समोर ठेवले. आंधळ्या सांग हिरे खरे का खोटे? आंधळे म्हणे हातात द्या, हातात दिले. सांगितलं, राजा हे हिरे खोटे खोटे, आणि ते खोटेच होते. वा वा वा. आंधळ्या माझ्या संग राज्यात येतो का? तुला 1 पैसा महिना देईल, 1 पैसा महिना. आंधळा म्हणजे 1 पैसा? एवढा मोठा राजा 1 पैसा? पण राजा म्हणजे इकडे तुकड्यावर येतो म्हणजे चल. राज्यात आंधळं नेलं. 2-4 दिवस झाले आणि मग राजाने विचारलं, आंधळ्या तुला सारं कळतं? अरे राजा सारं कळतं. आमच्या राणीसाहेबाबद्दल सांगतो का? सांगतो ना म्हणे. बोले पाणी घेऊन. राणीसाहेबाला राजाने पाणी घेऊन बोलावलं. राणीसाहेब आल्या, तांब्या ठेवला आणि निघून गेले. सांग आंधळ्या राणीसाहेबाबद्दल. नको विचारला. नाही नाही काही असलं तसं. राजा तुझी राणीसाहेब एका वेश्येची पोरगी आहे. वेश्येची पोरगी. पळतच गेला राजा आणि राणीला विचारलं, अरे ते आंधळं म्हणतं राणीसाहेब एका वेश्येची पोरगी आहे. खाली मान घातलं राणीने. खरं आहे राजा, माझी आई वेश्या आहे. पळतच आला राजा. आंधळ्या खरंच कळलं, माझ्याबद्दल सांग ना. आंधळे म्हणे, राव दिना भाऊ तू हो काय बरा 1 पैसा नाही. राजा किती कठीण असलं तरी सांग. राजा तो एका भिकाऱ्याचा नातू आहेस. भिकाऱ्याचा नातू? पळतच गेला राजा. वडिलांचे पाय धरले. दादा अरे ते आंधळं म्हणतो तू एका भिकाऱ्याचा नातू आहेस. खरं आहे राजा, आमच्या आई वडिलांनी भीक मागूनच आम्हाला लहानचं. पळतच राजा आला, आंधळ्याचे पाय धरले. सांगितलं, आंधळ्या शेवटचा प्रश्न विचारतो. एवढं तू तंतोतंत सांगतो, हे कोणत्या ग्रंथात आहे? तेवढ्या ग्रंथाचं नाव सांग. आंधळा हसायला लागलं. राजा याला कशाला ग्रंथशास्त्र लागतंय? हा सगळा अंदाज आहे म्हणे. अंदाज कसं काय? ऐक म्हणे, अंदाज कसा आहे? जर रस्त्याने कलेक्टर चालला असता ना, कलेक्टरची गाडी, आणि कलेक्टरने जर आंधळ बघितलं असतं तर कलेक्टर साहेब गाडीतून खाली उतरले असते. आंधळ्याच्या हाताला धरलं असतं, बाबा साईडला व्हा, गाडी जाऊ. ज्या जोरात दृष्टी दिली, म्हणलं फौजदाराशिवाय काम नाही. दुसरा अंदाज ऐक राजा, दुसरा अंदाज ऐक. जे खरे हिरे असतात ना ते जड असते वजनाला. डुप्लिकेट हिरे हलके असते, ते हलके होते. म्हणलं हे खोटे हिरे. पुढचा अंदाज ऐक राजा. जर कुलवान स्त्री, जर घरी पाहुणे आले, कुलवान स्त्री जर घरातून पाणी घेऊन आली तर तिच्या पायाचा सुद्धा आवाज येत नाही. कधी तांब्या भरून ठेवून गेली. तुझी राणी येताना दन 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 आवाज आला म्हणजे ही नक्की वेश्येची पोरगी असली पाहिजे. आणि शेवटचा अंदाज ऐक राजा. अरे माझ्यासारखा एवढा विद्वान माणूस आणि तुझ्यासारख्या राजाला जर मिळाला असता तर 10-5 गाव इनाम दिला असता. 1 पैसा महिना चालू केला, याच्या अर्थी तुझा आजचा नक्कीच भिकारी असला पाहिजे. हा
जुन्या लोकांचे अंदाज परफेक्ट होते. आता आम्हाला अंदाजच राहिला नाही काही. आमचा एकच अंदाज आहे, मोबाईल आहे का मोबाईल. नाव टाकलं का सगळं येते, आम्हाला अंदाजाची गरजच राहिली. असं लक्षपूर्वक उदाहरण आहे का ते सुरुवातीपासून कीर्तन ऐकतात. अश्वत्थाम्याने अंदाज काढला, भगवान शंकरासारखा देव असला तरी याला पागल बनवण्याचा काय अंदाज आहे. कारण शंकरासारखा देव सुद्धा पागल होतो, आणि तो कशाने होत असेल तर तो फक्त भजनाने होतो. आपल्या वारकरी संप्रदायाला भजन करायचं कोणी शिकवलं? वारकरी संप्रदायातला एक नंबरचा वैष्णव कोण? एक नंबरचा वैष्णव जर कोण असेल तर त्याचं नाव आहे मंडळी भगवान शंकर. भजन करी शंकराला इतके आवडतात, इतके आवडतात. नामदेव महाराजांचं कीर्तन झालं औंढा नागनाथ. पुजाऱ्याने सांगितलं माग कीर्तन करा. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा. किती भजन आवडतं शंकराला. कारण वारकरी संप्रदायातले एक नंबरचे वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी. पहिल्यांदा पंढरपूरची वारी कोणी काढली, सुरू कोणी केली? एखादा म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, माझ्या मनाची आवड पंढरपुरा. पण माऊलीच्याही अगोदर पंढरपूरला पहिली वारी जर कोणी सुरू केली असेल तर त्या देवाचं नाव आहे भगवान शंकर. शंकराने. बरं, शंकराने कोणते वारकरी नेले असतील वारी? शंकराचा एक नंबरचा भक्त जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे भूत आणि वेताळ. भूते वेताळे नाचती. शंकराच्या दिंडीत वारकरी कोण होते माहिती का? भूत 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 आणि वेताळ. मला सांगा, आता भूत जर दिंडीत नेले, आता वारकरी आता भूत जर दिंडीत नेले तर ते कसे राहत असते? भूत दिंडीत भूत काय हरिपाठाला हजर राहत असतील का? भूत काय कीर्तनाला हजर राहत असतील का? मग भूत भक्त वदनी कवळ घेता नाम. भूत मी नेहमी सांगत असतो की दिंडीत जर समजा 200 वारकरी असले ना, 200, आता दिंडी होऊन गेलेले आहेत, वारकरी यायच्या वारकरी मध्ये महाराज घरी एक भाकर बळच खातो, पण दिंडीत उग पाण्यावानी आमटी 3 भाकरी खाल्ल्या म्हणतो. 3 भाकरी. आता 3 भाकरी खाल्ल्यावर काय कोणती साधना करणारे जपत झोपत कुठेतरी रामकाठ बघत झोपत दिंडी गुन्हा जाती. मग हे 4 वाजता उठत दिंडी. दिंडी 1 वाजताच गेली. डोकला लागला होता राव. मग ती पत्रिका बघत पुढचा ठेपा पुढे. मग एखादी रिक्षा पकडली तर तिथं कीर्तन संपत 2-3 पंक्ती व्हायला. ते म्हणे पाय आमटी असं नवशी खाय नाही तर मग झोपता चिवडा खाय. 200 जर वारकरी असले ना, 200, मी विनोदाने सांगत असतो. आता पाऊस पाणी जर नसला, यंदा काय एवढा पाऊस नव्हता वारीला, तिकडून येताना सुरू झाला. पाऊस पाणी नसले तर वारकरी असे पटांगणात कुठं पण झोपत. पण पाऊस पाणी जर येण्याची संभावना असली तर मग वारकऱ्याची व्यवस्था केली असती. एखादं असं मंगल कार्यालय दिलं असतं, एखादं मंदिर दिलं असतं, काही धर्मशाळा दिली. आणि 200 वारकरी ज्यावेळेस एकत्र येतात ना एका ठिकाणी, रोज वारकरी संध्याकाळी एकत्र नसते. 4 इथं झोपते, 4 तिथं, पुढं काय असं
राहण्याची व्यवस्था असेल, पण एकत्र पाऊस पाणी आलं झाले ना आणि मग खरी दिंडीची मजा. वा, मी नेहमी विनोदाने सांगत असतो, 200 मध्ये 35 जण गोरणारे असते. एका पनेवर कसं 200 वारकऱ्यातले 35 जण गोरणारे असते. बरं ते 35 जण हे बाकी जण जमून येते. बरं ते गोरणार त्या कोपऱ्यात जरी असले ना, 30च्या पुढं 35 पर्यंत जात असेल, पण शक्यतो 30च्या पुढं नाही, 25 पर्यंत आहे. 40-45 ठेपे. पार्वती आई साहेब म्हणे मला दिंडीतच यायचं नाही, मी इथंच थांबतो. पार्वती आई साहेबच्या ठिकाणी हे ग्रंथातलं सांगतोय बरं का, गप्पा नाही सांगत. आणि मला ज्या मी पहिलं त्याला माहिती लय विनोद करायचो, पण ते विनोद मी बंद केले. आता गप्पा सांगायच्या बंद केल्या, फक्त शास्त्रातलं सांगायचं आणि पटू का नाही पटू. आणि म्हणून पार्वती आई साहेबच्या ठिकाणी थांबल्या. त्याला पद्मावती नावाचं तळ म्हणतात, पंढरपूरला जाऊन बघा. त्याच्यानंतर भगवान शंकर नंदीवर बसून गर्दीत दुसरे नंदीने सांगितले या गर्दीत लोक मरतील, मग मी इथंच थांबतो. महाराष्ट्रामध्ये मारुतीरायाच्या मंदिरासमोर कुठेही नंदी नाही, फक्त पंढरपुरात आहे. तुम्ही जाऊन बघा नंदी मारुतीच्या मंदिरात. आणि गणपती बाप्पाला घेतलं कर, गणपती पप्पा गर्दीत मला नाही जमत म्हणे, तू इथं बैस मी दर्शन करून येतो. म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर गणपतीचं दर्शन करा. आणि पांडुरंग परमात्म्याने बघितलं हायकोर्ट आले. हायकोर्ट म्हणजे भगवान शंकरापेक्षा मोठा देव जगात कोणताच नाही. रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं मागं जा. शिवजी आले, शिवजी समोर आले आणि शिवजीने विचारलं आमची रावटी कुठे आहे, मठ कुठे आहे. पांडुरंग परमात्म्याने सांगितलं ज्या दिवशी तुम्ही कैलास सोडलं त्याच दिवशी तुमची राहण्याची व्यवस्था केली आणि ती व्यवस्था इथे आहे. तुकोबाराय सांगतात तुम्ही भांडणं कशासाठी करता. अरे शंकर आणि पांडुरंग परमात्मा विष्णू या दोघांमध्ये अत्यंत प्रेम आहे, तुम्ही भांडणं कशासाठी करता. हरिहरा भेद नाही नका करू वाद. त्यांच्यात भेद नाही. आपले लय भांडणे, आम्ही शंकराचे भक्त आणि आम्ही विष्णूचे भक्त आहे. काय करायला परमार्थ आहे. एक वैष्णवाची पोरगी, वैष्णव म्हणजे कोण, गोपीचंद. आणि शैव म्हणजे कोण, महादेवाचे भक्त, भस्मावाली. वैष्णवाची पोरगी, वैष्णवाची पोरगी शैवाच्या घरात गेली म्हणजे महादेवाच्या घरात. लग्न झालं 2-4 दिवसांना पोरगी, जुना काळ हे फडशा नव्हत्या, सारवण घ्यायला लागली. सारवण घेत होते ना घरातच. आता सारवण कसं घेते दिदी, असंच ना. सारवण घ्यायला लागली. तो सासरा म्हणे काय बरी थांब म्हणे, काय म्हणे आपण शैव आपलं वैष्णव आहोत, आपलं शैव आहोत, असं आडवा आपल्याला चालत नाही, असं उभं सारून घ्यायचं. आता उभं कुठं सारून घेता येत असतं. तर ती पोरगी नवीन होती, तिने आपल्या येळं वागलं का असं. दुसऱ्या दिवशी सासरा उठला, दाद घासायला. पोरगी म्हणे मामा आपल्याला आडवं चालत नाही, असे उभे दात घासायचे. आता उभे कुठे दात घालत ते म्हणे बघ आपलं पहिलं चाललंय तसंच चाललं. एक एकाच्या नाही आणि गोडी साखरेच्या.
वैष्णव आणि शैव. चला आपण बरंच लांब गेले, आपला विषय कुठं चालला ध्यानात घ्या तुम्ही. मला हे सांगायचं होतं, हे इतक्या लांब का बोललो माहिती का? कारण काही वारकरी, मी नाही म्हणत, एकनाथ महाराज सांगतात होवोनी वैष्णव आणि जो का निंदी सदाशिव तयाचे न पावे बदल. काही वैष्णव शंकराची निंदा करतात, मग एकनाथ महाराज म्हणजे त्यांचं तोंड सुद्धा पाहू नये. कारण वैष्णव संप्रदायाचा उगमच शंकरापासून झालेला आहे. म्हणून इतक्या लांब मी बोललो. का बोललो? कारण शंकराला भजन जास्त आवडतं, शंकराला भजन जास्त आवडतं. आणि ही गोष्ट अश्वत्थाम्याला माहीत होती, लक्षात. मग अश्वत्थाम्याने असे आपले महाराजासारखे 2-4 कलाकार बरोबर आणि केलं भजन सुरू. काय आनंद आहे भजनात. अरे अरे पंढरपूरच्या दिंडीत इतकं भजन असो ऐसा कुठे आठवच नाही. देईचा विधी सदा नाम घोष करू हरे कथा. इतका आनंद विधी अवस्थेत जातो माणूस. भजन जर रंगात आलं ना, काही माणसं भजन एकदम रंगात आलं का त्यांना काहीच कळत नाही, एकदम आनंदात. आणि अशा पद्धतीने भगवान शंकर विधी अवस्थेमध्ये गेले. पण मी नेहमी सांगत असतो, भजन करताना 5-2% वैष्णवाने सुद्धा सावध राहायला पाहिजे. पंढरपूरच्या दिंडीत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकोबा असं भजन रंगात येतं. तेवढ्यात एक तेवढे ते एकदम तो गेला गेला गेला. अरे कोण गेला म्हणे? किस्सा गेला. म्हणून भजन करत असताना 5-2% सावध राहणं गरजेचं आहे. कारण दृष्ट लोक त्याचा फायदा घेत असतात. आणि हीच गोष्ट अश्वत्थाम्याने केली. शंकर भजनामध्ये तल्लीन झाले आणि त्याचा गैरफायदा अश्वत्थाम्याने घेतला. आणि अश्वत्थामा पांडवाच्या शिबिरात प्रवेश केला. महाभारतातली कथा आहे, ही टाइमपास नाही. जे शून्य लोक आहेत त्यांना माहीत असतं. पांडवाला बारीक बारीक पोरं झाले होते. या अश्वत्थाम्याने कापले होते पोरं, कापले आणि त्या पोराचे मुंडके घेतले, आपल्या रथात टाकले. आणि जिथं दुर्योधन पडलेला होता ना, ते सुरुवातीपासून लोक कीर्तन ऐकतात, ते डोक्यात घ्या. जिथं दुर्योधन पडलेला होता तिथं अश्वत्थामा गेला. दुर्योधना आनंदाने जीव सोड म्हणजे काय झालं? मारून आलो म्हणे पांडवाला. पण ऐका, विरोधकाला किती विश्वास होता. दुर्योधन म्हणजे असं नाही व्हायचं रे. त्याला उठून बसवलं आणि ते मुंडके त्याच्या मांडीवर ठेवले. बघ म्हणे, आता ते पांडवाचे मुलं होते, ते पांडवासारखे दिसत होते. पण तरी दुर्योधनाला विश्वास आला नाही. नकुल सहदेवाचे असे शिरे घेतले. अश्वत्थामा दगडाने. कारण नकुल सहदेवाचं काय काम होतं माहिती का? महाभारत जर बारीक वाचलं तुम्ही तर घोड्याची परीक्षा करायचं काम नकुल सहदेवाचं होतं. बरं, ती परीक्षा कशी घेत होती माहिती का? घोड्याचं खुर आहे ना, त्या खुराला आपला असं डोकं हाणायचं, ते खुर फुटायचं. पण यांच्या डोक्याला काही होत नव्हतं, एवढे निबर डोके होते. दगड आणला, त्या दगडावर डोके आदळले, ते डोकेच फुटले. दुर्योधन म्हणे नकुल सहदेवाचे डोके, कारण दगड फुटायला पाहिजे होतं. शेवटी भीमाचं डोकं घेतलं. भीम हा वज्रदेही होता. सांगितलं भीमाचं डोकं दगडावर आदळल्यानंतर दगड फुटायला पाहिजे. अहो, भीमाचं डोकं आदळलं, ते डोकंच फुटलं. दुर्योधन म्हणे हे पांडवाचे डोके नाहीत अश्वत्थामा. मग अश्वत्थामा हसायला लागला. दुर्योधना, तू आनंदाने जीव सोडावा म्हणून मी पांडवाचे पोरं म्हणून आणले. काय म्हणला असं दुर्योधन? लक्षपूर्वक ऐका मंडळी. दुर्योधन विरोधक होता, पण सांगितलं अश्वत्थामा तू माझ्या जीवाचा मित्र आहे, जीवाचा.
पण एक वाक्य ठेव, लक्षात ठेव, माणसाचा कट्टर हाडवैरी जरी असला तर त्याचे लेकरं कधी मारायचे नसते, कधीच. कारण लेकरं हे निष्पाप असतात. अश्वत्थामा, तू जरी माझा जिवंत दोस्त असला आणि तू जरी द्रोणाचार्याचा मुलगा असला आणि तू जरी 7 चिरंजीवापैकी एक असला तर अश्वत्थामा, हे तू चांगलं काम केलेलं नाही. पांडवाचे बारीक बारीक मारलेले लेकराचं पाप तुझ्या बापाला सुद्धा सुट्टी देणार नाही. त्याच क्षणाला त्याच क्षणाला अश्वत्थाम्याच्या डोक्यातून रक्त आणि पो व्हायला लागला. त्याच क्षणाला. हे महाभारतातली कथा आहे. अश्वत्थामा आज आत्ता या क्षणाला जिवंत आहे. म्हणतात हे लोक नर्मदा परिक्रमाला गेले त्यांना भेटतो म्हणतात. तो रोज देवाला प्रार्थना करतोय, रोज देवा मला मरण येऊ दे, देवा मला मरण येऊ दे. पण त्याला मरण येत नाही कारण तो चिरंजीवी, तो चिरंजीव आहे, त्याला मरण येत नाही. पण पांडवाचे बारीक बारीक मारलेल्या लेकराचं पाप, अरे द्रोणाचार्याचा मुलगा असणारा अश्वत्थामासारखा 7 चिरंजीवापैकी एक असणारा आतापर्यंत ते पाप भोगतोय. मंडळी, भोगतो न घडे जे सुरुवातीपासून कीर्तन ऐकतात ते ध्यानात ठेवा. कीर्तनाची सुरुवात कुठून केली आपण? कर्म हे सूक्ष्म असते. बी पेरायला जाताना छोटी पिशवीतून आणताना कर्म हे चुकत नाही. मी तुम्हाला एक भीष्माचार्याचं उदाहरण सांगितलं आणि हे द्रोणाचार्याचं अश्वत्थाम्याचं उदाहरण सांगितलं. किती मोठा माणूस असू द्या, किती मोठा महाराज असू द्या, देव असू द्या, देव कर्मे राम वनवासा. आता एकच प्रश्न विचारून आपण अभंगात प्रवेश करू. मला एक सांगा, असं कर्म या जगात अशी एखादी ताकद आहे का, शक्ती आहे का, की ती शक्ती आपल्या कपाळावरचं कर्म हे बदलू शकते? अशी एखादी ताकद आहे का सांगा? या विश्वात अशी एखादी ताकद आहे का कपाळावरचं कर्मरेषा बदलू शकते? हरी कृपे त्याचा नाश झाला, पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा. अरे भगवान परमात्म्याची जर कृपा झाली तर देव तुमच्या कपाळावरची कर्माची रेषा सुद्धा पुसवू शकतो. कोणाची पुसवतो? मुष्टीभर पोयासाठी सुदामदेवा. किती बायका होत्या कृष्णाला. ब्राह्मणाला म्हणून पाय धुवायचे, एखाद्या बायकोला म्हणला असं धुतले नसते का? पण जगाचा चालक मालक स्वतः भगवान परमात्म्याने गंध लावायचं निमित्त केलं आणि कर्माची रेषच पुसून टाकली. दरिद्री होता, अख्खं गाव सोन्याचं. आता अभंगात प्रवेश करायचा, ध्यानात घ्या. देवाला शरण का जायचं या प्रश्नाचं उत्तर चाललंय आपण. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा देवाच्या जर मनात आलं तर कर्माची रेषा देवाला सुद्धा चुकत नाही. कर्मे राम वनवासा गेला, पण देवाच्या जर मनात आलं तर देव तुमच्या कपाळावरच्या कर्माची रेषा सुद्धा पुसवू शकतो. एवढी ताकद देव या शक्तीमध्ये आहे. म्हणून देवाला शरण जा.
देवाला शरण का जायचं त्याचं एक कारण तुम्हाला कळलं का? कर्माची रेषा कोणाला चुकत नाही, देवाला चुकत नाही. पण देवाच्या जर यदा कदाचित मनात आलं तर देव तुमच्या कपाळावरच्या कर्माची रेषा सुद्धा चुकू शकतो. म्हणून देवाला शरण जा. एक कारण. फक्त अजून एक कारण सांभाळलं. आपल्याला 12लाच थांबायचं होतं. 5-10 मिनटं घेऊ, जास्त वेळ नाही घेणार मी, कारण सुरू व्हायला 10:30 पावणे 11 झाले होते. 2 तास नाही, पण आता सगळी माणसं व्यस्त आहेत. एक 10-15 मिनटं आपण वाढू, जास्त नाही वाढवणार. 12ला 10 मिनटं कमी, 12च्या 10-5 मिनटं वाढू. अजून एक कारण सांगतो मी. सर्व शुद्ध मंडळी तुम्ही इथे आहे, कीर्तन श्रवण करणारे, तुम्हाला गोष्टी तर लई येतात, लई उठून जाताना ना हसून परत येऊन बसताना एवढे विनोद येते. पण ते विनोद मी थांबवलेले आहेत, विनोद नाही करत. 2च कथा सांगायच्या, कारण हे व्यासपीठ परिवर्तनाचं व्यासपीठ आहे. आपल्यालाही या व्यासपीठावर समाधान मिळालं पाहिजे आणि समाजालाही समाधान मिळालं पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे, अशी पवित्र भावना पाहिजे. आला पाहिजे. असंही धर्माचं व्यासपीठ आहे. म्हणून साहेबराव अण्णांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माझी सगळ्याला विनंती आहे. एक उदाहरण झालं आहे, अजून एक उदाहरण सांगणार आहे. एवढं उदाहरण प्रत्येकाने सोबत घेऊन जा. हीच साहेबराव अण्णांना पूर्ण श्रद्धांजली असेल आणि त्यांच्या सर्व परिवाराला त्याचं समाधान मिळेल. आणि माझी विनंती आहे, सगळे बहुश्रुत मंडळी आहेत, काही सुशिक्षित मंडळी आहेत, शिकलेली मंडळी, काही पोस्ट पदावर असणारे माणसं इथं आहेत, हुशार माणसं आहेत. मला वाटतं पंडित महाराज आहेत काय केलं, हां त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे खुर्चीवर बसले, काय अडचण. पंडित महाराजही उपस्थित आहेत. आता सगळे याच्यातले अर्धे लोक माझ्या ओळखीचे. वाघुरीकर आमच्या सगळे मंडळी आहेत, इकडं सजगपूरकर मंडळी आहेत, आमची वाघुरीकर मंडळी आहेत, असे सगळे मंडळी उपस्थित आहेत. एवढं उदाहरण मात्र अत्यंत लक्षपूर्वक ऐका आणि एवढं उदाहरण घरी घेऊन जा मंडळी. आणि तुम्ही कधीच कुठं न ऐकलेलं उदाहरण आहे. उत्तर प्रदेशमधील एक अधिकार संपन्न सत्पुरुषाच्या मुखातून हे उदाहरण ऐकलेलं आहे. त्याचा हिंदी संवाद आहे, पण मी शुद्ध मराठीमध्ये तुम्हाला ते उदाहरण सांगतो. आणि ते उदाहरण सांगून आपल्याला कुठं यायचं आहे, मनवून शरण. देवाला शरण का जायचं? प्रकृतीचा नियम तुम्हाला सांगितला मी सुरुवातीला. बाजरी पेरली तर बाजरी उगवते. चांगलं कर्म केलं तर फल चांगले आहे आणि चुकीचं काम केलं तर चुकीचे फळ आहे. आता तुम्हाला चुकीचं काम सांगितलं मी, कोणतं? भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य अश्वत्थाम्याने काय केलं. आता चांगलं काम जर तुम्ही जीवनात केलं तर त्याचा परिणाम काय होतो? जर चांगलं कर्म केलं बारीक छोटं तर त्याचा परिणाम काय? एक उदाहरण सांगतो, लक्ष द्या मंडळी. एक तरुण मुलगा होता. तरुण मुलगा, लग्न नव्हतं झालेलं. आता तरुण मुलाला काय छंद आहे? आता तुमच्या पोराला काय माहीत नाही, पण आमची पोरं तर मोबाईलशिवाय राहतच नाही. या हातात मोबाईल दिली, या हातात जेवण. मोबाईल जर हिसकून घेतला तर जेवण सुद्धा नाही, मोबाईलशिवाय जेवण सुद्धा नाही, इतका मोबाईलचा छंद आहे. पण ऐका, त्या तरुण मुलाला एक छंद होता मंडळी. कोणता छंद? एप्रिल मे महिना. एप्रिल मे महिन्यात 40-42, यावर्षी मला वाटतं 45पर्यंत टेम्परेचर गेलं होतं आपल्या इकडे. विदर्भात तर फार 50लाच ठेपलं होतं जाऊन. 40-42 टेम्परेचर, 45 टेम्परेचर. आणि अशा टेम्परेचरमध्ये तो तरुण मुलगा काय करायचा बघा. आपला हा रोड आहे, मला वाटतं इकडे नेवाशाला जात असला हा रस्ता, देवळाला बेलापूर, हा बेलापूर रोड आहे, किंवा हा आपला मनमाड हवे आहे. तो काय करायचा, एप्रिल मे महिन्यात ह्या हवेला पाणपोई टाकायचा. पाणपोई म्हणजे काय? कोणी या प्रवासी थंड पाणी त्यांचा, थंड पाणी पुण्याचं काम करायचं. ऐका मंडळी, पण 2-4 लोक आहे ना रोज यायचे, रोज. लिपिक भाऊ, आमचे मुकुंद भाऊ, आमचे मृदुंगाचार्य महाराज, अजून असे 2-4 जण रोज यायचे. त्यांनी विचारलं, म्हणजे तुम्ही रोज येतात, काय धोरण आहे तुमचं? तुम्हाला नाही, उदाहरणासाठी सांगितलं, तुम्ही लगेच तुम्हाला आम्हाला ऐका तर जावायचं काय नाही बोललो मी, आता जाऊ द्या, बोलत नाही, शेवट 5 मिनिटं बघू वेळ मिळाला तर मग हे रोज यायचे. आता सगळे जावई साहेबराव अण्णाचे सगळे जावई उपस्थित आहेत आणि ते सगळे माझे मित्र आहेत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण आता विषय चांगला आहे, एवढा विषय होता. तर ते तुम्ही कुठले आहेत बा? 2-4 जण रोज येतात.
ते म्हणे आम्ही सांगत नाही कोणाला. ते म्हणे नाही राव, माणसाची ओळख असलेली बरं राहतं, फोन नंबर, कुठं अडचण येते काय. ते म्हणे आम्ही सांगत नाही. ते म्हणे सांगावंच लागतं. त्याने खूप आग्रह केला. ते 4 जण काय सांगेना. मग त्या 4 जण, उदाहरण खूप सुंदर आहे, फक्त लक्ष विचलित होऊ देऊ नका, एवढंच उदाहरण आपण थांबू केलं. मग त्या 4 जणांनी याला बाजूला नेलं आणि सांगितलं, माधू आम्ही कुणाला सांगत नाही, पण तू खूप आग्रह केला म्हणून सांगतो. आम्ही काही इकडले कुठले नाही, इकडं कुठं ड्युटीला नाही, आम्ही वरचं डिपार्टमेंट आहे. वरचं म्हणजे आम्हाला यमदूत म्हणतात म्हणे. यमदूत? यमदूत? तुम्ही तर माणसासारखी म्हणे. आम्ही अशा वेशेतच येतो. एक कोरोनाची 2री लाट इथं सांगतो, 2री लाट चालू आहे म्हणे, इकडं लय पेशंट आहेत म्हणून इकडे. ते म्हणे तुमचा नंबर देणार आहोत. ते म्हणे नंबर काय म्हणे. मग ओळख तरी राहू दे राव, वरचे माणसं म्हणे जायचे काय मला मदत होईल ना. यमदूत म्हणजे ते म्हणे ओळख राहू दे. त्याने एक प्रश्न विचारला, हुशार होता. हो म्हणे तुम्ही यमदूत म्हणलं, तुम्हाला प्रत्येक माणसाचं माहीत असेल रेकॉर्ड, कोणाचं काय कोणाचं झालं. ते म्हणे आम्ही खात्यातच ते साहेब बाहेर गेले का आम्ही थोड्या वया बघतो कोणाचं झाले. ते म्हणे मग तुम्ही कधी जाणार आहे. म्हणजे आम्ही रोज जातो म्हणे. मग आपलं बघून येतात नाही. ते म्हणे बघायला बघू राव, पण आम्ही सांगत नाही कोणाला. आता एखादा जर 1 महिन्याने मरणार असेल आणि त्याला जर आजच तारीख सांगितली की आठवड्यात मला जायचंय कडू होऊन जाईल ना. बरोबर कोरोनात नाही का, इकडं 500 गेले, इकडं 1000 गेले, याचा BP लो झाला, जागीर होती. ते म्हणे आम्ही सांगत नाही. बरं म्हणे बघून तर या. ऐका मंडळी, ते गेले 2-4 दिवसांनी आले मंडळी. पण 2-4 दिवसांनी 4 काळे टिकोर पडलेले होते. ते 4थं तर ढसाच रडत होतं. ते समोर गेला, हो म्हणे बघितलं का हो माझं काय. ते बघितलं राव म्हणे, पण विचारू नकोस. तो म्हणे मी छातीवर दगड ठेवून ऐकायला तयार आहे, पण सांगा. एक जण पुढं आला, सांगितलं माधू तुझं रेकॉर्डमध्ये असं लिहिलेलं होतं, ज्या दिवशी तुझं लग्न होईल ना, लग्नाच्या पहिल्या रात्री तुझी सौभाग्यवती पत्नी पंचपक्वान्नाचं ताट करून वरच्या मजल्यामध्ये तुझी वाट बघत असेल. पतिदेव येणार आहे, लग्नाची पहिली रात्र आहे. अशा अवस्थेत तू 2रा मजला चढत असताना 4 पायऱ्या चढशील. एक सर्प येईल, तो तुला डवस करेल आणि तू मरशील. हा म्हणे काय अडचण नाही, आता लिहिलेलंच तसं आहे, त्याच्यात काय बदल. पण ते 4थं लय रडत होते. त्याच्याकडे गेलं, तुला एवढं काय टेन्शन. ते म्हणे माधू इतक्या दिवस तुझं थंड पाणी पिलं रे. लग्नाच्या पहिल्या रात्री 11-12 वाजता तुझ्या सर्पदंशाने मरणारे, त्या दिवसाची सर्पाची ड्युटी ही माझ्याकडे आहे. म्हणून मला जास्त वाईट वाटतं का इतक्या दिवस थंड पाणी पिलं, आता तुला डवस करायचं. ऐका, या 4 जणांनी त्याला एक सल्ला सांगितला. आता जो सल्ला आपल्या काय कामाचा नाही, तरुण वर्ग कमी आहे. या 4 जणांनी त्याला एक सल्ला दिला आणि तो सल्ला असा होता, काय माधू तुला होता होईल तेवढं जर जगायचं असेल तर फक्त लग्नाला विरोध कर. आपल्या पार्टीला लगेच पटले गोष्ट. जगायचं असेल तर लग्नाला विरोध कर, कारण लग्नाच्या पहिल्या रात्री तू मरणार आहे. तोपर्यंत तुला लग्न होत नाही, तोपर्यंत तुला भीती नाही, लग्नाला आपल्याला तरी मरण नाही. एकदा लग्न झालं का पहिल्या रात्री. पण ऐका, लय लोक हुशार निघाले. बाबा कशा पद्धतीने गुंतवते, कशी त्याला ज्याची त्याची देवाने दिलेली बुद्धी आहे. महिना झाला, 2 महिने झाले, कशाचं काय 2-4 महिन्यामध्ये पाहुणे रावळे गोळा झाले. येड्यावानी काय करतो, असं असतं का तसं असतं का, अमुक तमुक बोलून त्याला गुंतवलं. मधला विषय मी सांगत. लग्न झालं मंडळी, सौभाग्यवती पत्नी 2ऱ्या मजल्यावर पंचपक्वान्नाचं ताट करून वाट बघते. आज लग्नाची पहिली रात्र आहे, पतिदेव येत आहे. 11:30 वाजले. याचा सगळा उद्योगधंदा उरकला आणि हा 2रा मजला चढायला लागला. 4 पायऱ्या चढला आणि सर्प दिसला. याने ओळखून घेतलं. तो सर्पमित्र बोलायला लागला. हा म्हणे माधू भाऊ तुझं जे काम आहे ते करून घे. आता लिहिलेलंच तसं. पण ते सर्पमित्र बोलायला लागला. म्हणे माधू ऐक, आता मी तुला फक्त एक मदत करू शकतो. तुझं बऱ्याच दिवस पाणी पिलो, तुझा मरायची वेळ रात्री 12ची आणि आता 11:30 वाजले.
आता जर तुला मी डस केला तर अर्धा तास तुला तडफडावा लागेल. त्याच्यापेक्षा मी तुला एक मदत करतो, 12ला 1 मिनिट कमी असला का डोस करेन, म्हणजे तुला जास्त त्रास होणार नाही. मी फक्त एवढीच मदत करू शकतो. पण या दोघांच्या गप्पावर बाई ऐकते ना. तिने तर डोक्यालाच हात लावले. देवा, लग्नाची पहिली रात्र आणि लग्नाच्या पहिल्या रात्री हे दुर्दैव ढसा 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 रडायला लागले. हे दोघं म्हणे आता अर्धा तास म्हणजे गप्पा मारत बसू आपण. काय 12ला डोस मार. त्या अर्ध्या तासात काय घडलं लक्षपूर्वक ऐका सगळे मंडळी, लक्ष द्या. त्याच पलीकडे एका गल्लीमध्ये एक वयस्कर बाबा राहत होते. त्यांना मुलबाळ काही नव्हतं. एकुलती एक मुलगी होती आणि ती मुलगी डिलेव्हरीला आली होती. 4-5 वाजता दिवस मावळायच्या टायमाला त्या मुलीची डिलेव्हरी झाली आणि रात्री 11 वाजता त्या पोरीच्या पोटामध्ये आग पडली. आग. सांगितलं, दादा मला खायला आण, दादा मला खायला दे, पोटात आग पडली. म्हाताऱ्याने सांगितलं, ताई तू इथं नसले, मी एकटाची, मी काय करू, खातो का पुढं कार्यक्रम काही असते कोणाचे तरी दिवस काढतो काय. नाही दादा, खूप आग पडली, खायला दे. दादाने सांगितलं, कुठून खायला आण. एकदा झालं, दोनदा झालं, 10 वेळेस झाले. मुलीने सांगितलं, दादा खूप भयंकर आग पडली, मी अस्वस्थ झाले, मला आत्ताच्या आत्ता खायला दे. पण म्हातारं काय हालचूल करायला तयार नाही. म्हणजे कुठं जाऊ आता, 11 वाजता लोक झोपलेत, माझे काय कोण मला ओळखीत आहे का काय काय. शेवटचा पर्याय म्हणून मुलीने सांगितलं, दादा आता तू जर मला खायला दिलं नाही तर हे झालेलं लेकरू मी खाईन. पण लेकरू खाईन म्हटल्यानंतर म्हातारा लट कापायला लागलं. काठी उचलली मंडळी, लट कापत हळूहळू म्हातारं चौकात गेलं. मंडळी 11, 11:30 वाजता कोण जागा होतं. म्हातारं म्हणत होतं, अरे हाय कोई, अरे हाय कोई, अरे माझ्या पोरीच्या पोटात आग पडलेली, कोणीतरी खायला द्या, अन्न द्या, अन्न द्या, अन्न द्या. 11, 11:15 वाजता सगळा गाव झोपलेला होता. फक्त एकच व्यक्ती जागी होती का जिला माहीत होतं 12 वाजता सर्पदंशाने आपला पती मरणार आहे आणि त्याच्यासाठी पंचपक्वान्नाचं ताळेवरून जी वाट पाहत होती. तेवढी पोरगी जागी होती. त्या पोरीने 1 मिनिटामध्ये जो विचार केला, माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाने आयुष्यात एकदा तरी असा चांगला विचार करा, तुम्ही मेले तरी जिवंत राहताल. विठ्ठल विठ्ठल. काय विचार केला त्या पोरीने ऐका. 12 वाजता आपला पती मरणार आहे आणि त्याच्यासाठी आपण पंचपक्वान्नाचं ताट केलेलं आहे. त्याला सर्पदंशाने तो मेल्यानंतर ह्या अन्नाचं काय होणार, याच्याकडे कोण लक्ष तरी देईल का तो मेल्यावर. की असंच कुठेतरी गटारात कुठेतरी घाणीत जाईल. त्याच्यापेक्षा या अन्नाचा सदुपयोग करावा म्हणून स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सुखात सहभागी होणं. ताट उचललं, पलीकडल्या दारातून खाली उतरली आणि 11:30 पावणे 12 वाजता त्या बाबाला सांगितलं, बाबा हे घ्या. बाबा म्हणे, कोण येत आहे, नाव नाही सांगितलं, पळून गेली. पावणे 12 वाजता ती अन्न आपल्या पोरीला आणून दिलं. ताई हे घ्या. दादा एवढं पंचपक्वान्न कोणी दिलं रे दादा. काय माहित नाही, पण जसं काय आज नवीन लग्न झालेली नवरीच होती, तिने दिलं. ऐका मंडळी, त्या पोरीने पावणे 12 वाजता अन्न खाल्लं. आशीर्वाद नावाची वस्तू आहे ना, आशीर्वाद. देव न मानणाऱ्या लोकांना सांगायचं नाही, अध्यात्मवादी लोकांसाठी सांगतो. आशीर्वाद नावाची वस्तू आहे ना, आशीर्वाद नावाची वस्तू लाखो रुपये खर्च करून मिळत नाही. आपली हिंदू संस्कृती ही उच्चतम पराकोटीची संस्कृती आहे. आपण मांजरीला दूध ठेवतो, कुत्र्याला भाकर टाकतो, जनावराला चारा टाकतो. ते जनावरांनी आशीर्वाद नाही दिला तर त्यांचा संतुष्ट झालेला आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो. तुम्ही अन्नदान करा, लोक शिव्या देत जाऊ द्या, पण त्यांचा संतुष्ट झालेला आत्मा तुम्हाला आशीर्वाद देतो, हे 100% मनात ठेवा. त्या पोरीने अन्न खाल्लं मंडळी, अन्न खाल्लं, आत्मा संतुष्ट झाला आणि संतुष्ट आत्म्यातून आवाज आला, दादा 11, 11:30 पावणे 12 वाजता माझ्या पोटामध्ये भूक अनावर झाली, पोटात आग पडली. शेवटचा पर्याय म्हणून मी माझ्या पोटच्या पोराला खाण्याची तयारी दर्शवली. अशा अवस्थेत कोण सौभाग्यवती आहे, तिने अन्न देऊन माझा आत्मा संतुष्ट केला. त्या सौभाग्यवतीचं सौभाग्य चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अखंड राहू दे, अखंड राहू दे, अखंड राहू दे. आशीर्वादात इतकी विलक्षण ताकद आहे मंडळी.
घ्यायचे असेल तर या समाजाचे आशीर्वाद घ्या, शाप कुणाचा घेऊ नका. अहो 12 वाजले, त्या सर्पानं 100 डोस मारले, 100. काहीच नाही, काहीच नाही. यमदूत गडबडून गेलं म्हणे, 1 डोस मारलं की मरत आहे, 100 डोस मारले. ते 1:30 वाजता यम धर्माकडे गेलं. यम धर्मा 100 डोस मारले, काहीच झालं नाही. यम धर्म म्हणजे आपल्या काय हातात नाही, आपण देवाच्या हातात येतो. म्हणजे चला देवाकडे. पहाटे 4 वाजता भगवान परमात्मा उठले. हे सगळे देवाजवळ. देवा, अशी आतापर्यंत एकही घटना नाही. 1 डोस मारला का माणूस मरत आहे, विचारलं का चाललं, ठेस लागली का पडलं का पियलं का चाललं. पण आज 100 डोस मारले, त्या माणसाला काहीच झालं नाही. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा बोलायला लागले, अरे तुम्ही तर माझ्या पदरी गडी म्हणून काम करतात, सगळी सत्ता माझ्या हातात आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या हाती. अरे जो माणूस समाजात कोणतंही क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, जो माणूस समाजात त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतो, परोपकाराचं काम करतो, पुण्याचं काम करतो, दुसऱ्याचा आत्मा जाणण्याचं काम करतो, जगाचा चालक मालक भगवान परमात्मा सांगतात, मी सुद्धा त्या माणसाचं काहीच बिघडू शकत नाही, काहीच बिघडू शकत नाही. तुम्ही जर समाजात चांगलं काम करीत राहिले तर देव सुद्धा तुमच्या कामाला सपोर्ट करील. म्हणून देवाला शरण जा. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे. त्यांच्या ध्यानात आला असं मला काय सांगायचं तुम्हाला. देवाला शरण का जायचं, याचे 2च कारण, असे लाखानी कारण आहेत. तुम्ही म्हटले 2 महिने एवढंच सांगा तरी मी सांगेन. एक कारण सांगितलं, कर्माची रेषा सुद्धा देव पोसू शकतो. आणि दुसरं कारण सांगितलं, तुम्ही चांगलं काम करीत राहा, देव तुम्हाला सपोर्ट करेल, म्हणून देवाला शरण. असे 2 कारणं सांगितले. पुढं तर लय मोठाले काम आहे. तो हा उतरिल पारण भवदुस्तर. हे सगळा परमार्थ कशासाठी चालू आहे? भजन, कीर्तन, कथा, नामस्मरण, अन्नदान, कशासाठी? हा कठीण भवसागर पार करण्यासाठी. पण तुम्ही देवाला शरण जा, तो हा उतरिल पार आणि भवदुस्तर. आणि अजून एक गोष्ट, काही माणसं काम करतात पण काम करण्याची पद्धत त्यांची थोडी चुकीची असते. काम, समजा एखादी वस्तू आहे, समोर गुळ आहे, मी जर म्हटलं माऊली थोडा गुळ द्यावं, ते गुळ घे ना इकडे. काम करण्याची पद्धत. प्रेमे चक्र पाणी वश. प्रेमाने मऊ अंतकरणाने देव सुद्धा वश होतो. म्हणून प्रेमाने काम. तसा देव तुम्हाला मदत करतो. तो कसा करतो? बहु आहे करुणावंत आणि अनंत हे करुणाकार आहे. आता नाही लागत, मला लांबायची सवय नाही.
कारण आता काय विज्ञानवादी युगात सगळं व्यस्त शेड्यूल झालेलं आहे, त्यामुळं मला लांबायची सवय नाही, बोलायला भरपूर आहे, पण आता मी थांबतो. देव दयाळू नाही, तुम्ही थोडी सेवा करा. हार मी जास्त वेळ ठेवत नाही, पण म्हणलं जावं एवढे हौशीने आणलंय, पण आता मला माना दुखायला लागलं. काढू का? विठाला विठाला देव दयाळू आहे बाबा, देव नावाची काय, बाकीचं माना न माना, तुमची श्रद्धा खूप महत्वाची. देव कोणते देव? आता तुम्ही लोक असे मला माहीत आहे, कारण सगळे आता मित्र परिवार मला तुम्हीच आहात. तुम्ही जर देवाकडे गेले, देवाला म्हटले देवा तुला आत्ताच्या आत्ता माझ्या सगळं यावं लागेल, तुम्ही देवच आणणारे लोक आहेत. सजनपूरकर दाजी जर जेजुरीला गेले ना, देवा यावाच लागल, देव म्हणतो येतो, पण गावात जाऊस तर माग पाहू नको. निम्या रस्त्यात आलेली याला दम पडतो, आला कडे देव, आला कडे माग पाहिलं देव तिथंच थांबला. अशा कितीतरी देवाच्या घटना आहे. श्रद्धा, भाव, भक्ती खूप महत्वाची. एक शंकराचा भक्त होता, संपलेला एक 2 मिनिट, बहु आहे करुणा म्हणून. शंकराचा भक्त होता, पंचोपचार, षडोपचार, दही, दूध, मग असं ताट भरूनच पूजा, 3 तास पूजा करायचं, 3 तास. शेजारी एक भिल्लाचं पोरगं होतं, भिल्लाचं पोरगं, त्याला भारी वाटायचं ते, त्याला वाटायचं आपल्याकडे पैसे नाही, कुठून धुपण हार, ते पूजा करून गेलं का ते भिल्लाचं पोरगं माती घ्यायचं, त्या मातीची फुलं करायचं, गोळे करायचं आणि यायचं त्या लिंगाला असं चोळायचं. पार्वती आई साहेब म्हणे भोले बाबा त्या पोराचा बेत पाजरा. ते इतक्या वेळ ते माणूस पूजा करतात, हे मातीने सारं खराब करून टाकतात. भगवान शंकर म्हणे आता आज जरा मला काम आहे, उद्या बघा. दुसऱ्या दिवशी एक ताट घेऊन चालू नाही पंचोपचारावर, घर आणि मंदिराचं निमांतरण. भगवान शंकर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, तीव्र चक्रीवादळ, गुम 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 गुम, हे गडबडलं. त्याला वाटलं आता काय होतंय, पळतच गेलं, अख्खं लिंगावर महादेवाच्या टाकून दिलं. घरी आलं, बायका पोराला घेतलं, बसलं, घर पडतं काय. भिल्लाचं पोरगं तिथंच उभा होतं. अरे 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 अरे, भिल्लाच्या पोराने विचार केला, मंदिर देवाच्या अंगावर पडलं आणि देव मरून जाईल. पळतच गेलं, लिंगाला मिठी मारली, देवा मंदिर पडलं तर माझ्या अंगावर पडून दे, तू मेला नाही पाहिजे. आणि मग शंकराला पार्वती आई साहेबाला सांगितलं, सांग आता कुणाचा भेद नाही. तुमची श्रद्धा महत्वाची, भाव महत्वाचा आहे, जगात काही दुसरं महत्वाचं. काही नडवी एक भावच कारण. म्हणून देव दयाळू आहे, बहु आहे करुणा. आणि तुकाराम महाराज सांगतात, आत्तापर्यंत ज्या गप्पा मारल्या या पुस्तकात वाचून नाही मारल्या, मला स्वतःला अनुभव आला, तो तुम्हाला सांगितला. अभंगाचा शेवट. तो
कैलासवासी साहेबराव मामांनिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात. त्यांचे सर्व आप्तेष्ट, त्यांच्यावर सर्व प्रेम करणारे मंडळी, आदरणीय त्यांचे चिरंजीव संदीप भाऊची बऱ्याच दिवसापासूनची तळमळ होती. कार्यक्रम करायचा, पावसाचं वातावरण आहे, चांगला कार्यक्रम झाला पाहिजे. इथं हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला हे चांगलं झालं. थोडा आवाज घुमतोय, पण कार्यक्रम पाऊस पाण्याच्या अनुषंगानं जेवणाची वगैरे इथेच व्यवस्था सर्व आहे. म्हणून संदीप भाऊने चांगल्या पद्धतीचं हे नियोजन करून वडिलांचं पुण्यस्मरण चांगल्या पद्धतीने करून त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा एक थोडाफार प्रयत्न, आईवडिलाच्या ऋणातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही, पण एक थोडाफार प्रयत्न या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं. ते गरुड पुराण माझं सगळं पाठ आहे, पण मी काही ते सांगत नाही. आता लोक ऐकून किती झाले, रोजच कसं पिंडदान करायचं, काय करायचं, किती महिने घालायचे, ते सगळ्या लोकांना ऐकून माहिती असल्यामुळं मी सांगत नाही. पण आईवडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा संदीप भाऊ आणि त्यांचे सर्व जावई मुली, सगळं माझे मित्रपरिवार, सर्वजणांनी, त्यांच्या सगळ्या आप्तेष्ट सख्या सोयऱ्यांनी हा प्रयत्न केला. निश्चित रूपाने सर्व आमचे गुणवान मंडळी, महाराष्ट्रातील परिसरातील नामवंत सर्व गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले. मृदुंगाचार्य, सगळे गावातले, देवळाचे सर्व भजनी मंडळ, सर्वांच्या वतीने मी साहेबराव अण्णांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भगवंताकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, देवा आमचे साहेबराव मामा ज्या ठिकाणी असतील या सेवेच्या माध्यमातून फूल ना फुलाची पाकळी म्हणून भगवान परमात्म्याने त्यांचा विचार करावा आणि एखाद्या कोपऱ्यात का होईना चांगली जागा साहेबराव अण्णांना भगवंताने द्यावी अशी भगवंताकडे प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. 1 मिनिट सगळ्याला विनंती आहे, त्यांना श्रद्धांजली म्हणून 1 मिनिट सगळ्यांनी भजन करा. रामकृष्ण हरी जय.